नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्र स्टुडंट मित्र. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत शिक्षकेतर पदांची मोठी भरती निघाली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विशेषतः वरिष्ठ लिपिक म्हणजे सिनियर क्लर्क या पदाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. जर तुम्ही पदवीधर असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. चला तर मग आपण पात्रता, पगार आणि परीक्षेचे स्वरूप सविस्तर जाणून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकतात की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती ब क ड या संवर्गामध्ये इथे निघालेली आहे आणि याच्या ज्या महत्त्वपूर्ण तारखा आहेत त्या आपण पाहून घेऊ. 28/2 म्हणजेच 28/2/2026 पासून याची अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे. नंतर जी शेवटची तारीख आहे ती 20/3/2026 आहे आणि शुल्क जमा करण्याची शेवटची तारीखसुद्धा 20/3/2026 आहे. आता सिनियर क्लर्कसाठी जे शिक्षण लागतं आहे ते आपण इथे पाहून घेऊ. इथे जे शिक्षण लागतं आहे मित्रांनो ते तुम्ही इथे पाहू शकतात की कोणत्याही विषयामध्ये तुमची डिग्री असायला हवी, एनी डिसिप्लिनमध्ये तुमची डिग्री असायला हवी. शिवाय तुमच्याकडे 30 आणि 40चं मराठी आणि इंग्रजीचं टायपिंगचं सर्टिफिकेट इथे असायला हवं. इतकं महत्त्वपूर्ण इथे शिक्षण तुमचं लागतं आहे. आणि सिनियर क्लर्कला जे पे बेसिक आहे ते S8 आहे, म्हणजे 25,500 पासून 81,100पर्यंत. एकूण जागा 14 आहेत. आता याची वयोमर्यादा काय ते आपण पाहून घेऊ. इथे सांगून ठेवले की 20 मार्च 2026 पासून इथे वयाची काउंटिंग केली जाते, म्हणजे 18 वर्षापासून ते जवळजवळ त्याच्या पुढे. म्हणजे तुम्ही इथे पाहू शकतात अराखीव 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ हे 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. दिव्यांगांना 45 वर्ष आहेत. माजी सैनिक, माजी खेळाडू, सैनिक, दिव्यांग, नवीन प्रावीण्यप्राप्त खेळाडू, प्रकल्पग्रस्त या सर्वांना सरकारी नियमानुसार इथे रिझर्वेशन लागू आहे. आता महत्त्वपूर्ण इथे म्हणजे परीक्षा पद्धती, म्हणजे परीक्षा स्ट्रक्चर कसं आहे ते आपण पाहून घेऊ. इथे तुम्हाला 4 विषय आहेत. मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे आणि बुद्धिमत्ता चाचणी तुम्ही इथे पाहू शकता. एकूण प्रश्न 100, एकूण गुण 200, एकूण कालावधी 120 मिनटं, म्हणजे 2 तासाचा इथे तुम्हाला कालावधी मिळणार आहे. आता परीक्षा पद्धती कशी आहे? कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. तुम्ही इथे पाहू शकतात की कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण मार्क राहणार आहेत. MCQ आहेत, म्हणजे 4 ऑप्शन तुम्हाला इथे राहणार आहेत. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांनो ते म्हणजे ग्रुप वाईज टायमर सेटर. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या की आपल्याला 4 सब्जेक्ट आहेत. प्रत्येक सब्जेक्टला आपण पाहिलं तर एक ठराविक टाईम इथे दिला जाणार आहे. त्या वेळेसमध्ये तुम्हाला तो संपूर्ण शिक्षण समजून घ्या. तुम्ही मराठी विषय सोडवत आहे, परीक्षेला तुम्ही CBTला मराठी विषय सोडवत आहे, तर मराठी विषयामध्ये जितके प्रश्न आहेत जो त्या सेक्शनला टाईम अलॉटमेंट करण्यात आलेला आहे त्याच टाईमामध्ये तुम्हाला ते प्रश्न सोडवावे लागणार आहेत. असं नाही होऊ शकत की तुम्ही मराठी सोडवत आहे नंतर इंग्रजीमध्ये गेले आणि परत तुम्ही मराठीच्या सेक्शनमध्ये यायला पाहता, तसं होणार नाही. अगोदर मराठीचं सेक्शन त्याचा वेळ पूर्णपणे कंप्लीट होईल आणि आपोआप तुम्ही नेक्स्ट सेक्शनसाठी ट्रान्सफर होऊन जाणार आहेत. याला इथे ग्रुप वाईज टायमर सेटर असं म्हणण्यात आलेलं आहे. नंतर परीक्षा केंद्र निवडीबाबत, तर अर्ज सादर करतानाच तुम्हाला इथे परीक्षा केंद्र सिलेक्ट करावे लागणार आहेत. नंतर परीक्षा केंद्र चेंज केले जाणार नाहीत, हे तुम्ही इथे लक्षात घ्या. आता परीक्षा शुल्क, तर इथे खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपनसाठी 1000 आणि मागासवर्गीय, OBC, इतर दिव्यांग, अनाथ यांच्यासाठी 900 आहेत. माजी सैनिक, दिव्यांग, माजी सैनिक परीक्षा शुल्क यांना नाहीच आहे. नंतर जर तुम्हाला फॉर्म भरताना काही तांत्रिक अडचणी येत असतील तर तुम्ही इथे नंबर पाहू शकतात. या नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारू शकतात. त्यानंतर इथे जागा, म्हणजेच कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते आपण इथे पाहून घेऊ. तुम्ही इथे पाहू शकतात की इथे सर्वसाधारण किती आहेत, महिला किती आहेत, प्रावीण्यप्राप्त खेळाडू किती आहेत, माजी सैनिक किती आहेत ते तुम्ही इथे पाहू शकतात. आता मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा जो व्हिडिओ तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जर एखादा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करतो आहे, तुमचा एक शेअर हा त्याच्या जीवनामध्ये बदल घडवून आणून देऊ शकतो. त्यामुळे या व्हिडिओला शेअर करा मित्रांना. हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे त्यांनाही संधीची माहिती मिळेल. त्यांना महत्त्वपूर्ण तारखा सांगा आणि व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल मित्रांनो तर सर्वात अगोदर
चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये टाका. मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं नक्की देईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सिनियर क्लर्कचं सिलेबस कोणता आहे हे आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे फ्री प्रॅक्टिस सेशन अरेंज करणार आहोत. म्हणजे ऑनलाईन CBT टेस्ट, प्रॅक्टिस टेस्ट आपण इथे अरेंज करणार आहोत. आपला टेलिग्राम ग्रुप आहे महाराष्ट्र स्टुडंट मित्रा, त्याला तुम्ही जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट CBT प्रॅक्टिस टेस्ट अवेलेबल होणार आहेत विथ टायमरसह. त्यामुळे अर्जंटमध्ये जॉईन करा. बरेचसे असे गरीब विद्यार्थी जे क्लास लावू शकत नाही, त्या विद्यार्थ्यांनी तो ग्रुप जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट मिळणार आहे प्रॅक्टिसच्या विथ CBT टाईम टेबलनुसार. ठीक आहे. आणि चॅनल आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचा सिलेबस कळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, नाहीतर पुढचा अपडेट जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळणार नाही. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.